नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण बनवणार आहोत मसाला अंडा। त्यासाठी लागणारे साहित्य: लाल तिखट, मीठ, जिरं, तीळ, भाजून घेतलेलं खोबरं, टोमॅटो, लसूण, कांदे उकडून घेतलेली आहेत। त्यांना थोडं गार करण्यासाठी थोडं थंड पाणी टाकूया। आता अंडी सोलून घेऊया। आपण उकडून घेतलेली अंडी सोलून घेतली। आता त्यांना मधून कट मारूया चाकूने मसाला जाण्यासाठी। आपण आता सगळं साहित्य मिक्सरला बारीक करून घेऊ। थोडीशी कोथिंबीर घेतली, ती आता आपण बारीक करून घेऊया। कट केलेली कोथिंबीर पण यात टाकलेली आहे। सगळा मसाला टाकलाय। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। हे असं आपण बारीक करून घेतलंय। आता आपण तेल टाकून कढई गरम करून घेऊया। आपण आता कढईमध्ये तेल टाकले, ते गरम होऊ दे। आता आपण मोहरी टाकले, आता जिरं टाकूया। कढीपत्ता टाकूया। आता आपण बारीक केलेला मसाला तेलामध्ये टाकू भाजून घेण्यासाठी। आता आपण मसाला परतून घेऊया। तेल सुटेपर्यंत मसाला आपण परतून घेतलाय। आता यात थोडंसं घरचं लाल तिखट टाकूया। मसाला आता एकजीव करून घेऊ। चवीनुसार मीठ टाकूया यात आपण। थोडंसं आपण पाणी ऍड करू। आपण आता ह्यात उकडलेली अंडी टाकूया। आता यांना परतून घेऊया, एकजीव करून घेऊया, जेणेकरून मसाला अंड्यामध्ये आपण कट मारलेला आहे त्यात आतमध्ये जाईल। थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया। वास पण छान येतोय, मस्तच झाला असणार आहे। आता मी टेस्ट करून दाखवते। अंडा मसाला आता झाला आहे, मस्त छान वास सुटला आहे। आता माझ्या मोठ्या सासूबाई टेस्ट करून सांगतील। आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया।
टेस्ट बघूया. सासूबाईंना माझ्या दिला आहे टेस्ट करायला. आता कसं झालंय ते टेस्ट करून सांगतील. मस्त झाले, चांगले झाले.